हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण योग प्रतिबंधकर भाव किंवा विघटकर भाव याबद्दल पाहणार आहोत। योग प्रतिबंधकर भाव याचा अर्थ काय? योगामध्ये ज्या गोष्टींचा अडथळा येतो अशी कोणकोणते भाव आहेत पहा। अत्याहारः, प्रयासश्च, प्रजल्पो नियमग्रहः, जनसंगश्च, लौल्यश्च, षडभिर्योगो विनश्यन्ति। हे 6 भाव। हा तुम्हाला पेपरमध्ये SAQ साठी येणारा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा। तर सर्वात पहिला भाव अत्याहार। अत्याहार याचा अर्थ काय होतो की जास्त अति आहार। तर अति प्रमाणात आहार घेतल्यामुळे, अति प्रमाणात जेवण जर केलेलं असेल तर त्यामुळे जेवणामुळे आपल्याला गुंगी येते आणि ती गुंगी किंवा मग झोप, आळस आल्यामुळे आपल्याला जे काम ठरवलेलं आहे आपण ते कार्य करू शकत नाही। त्यामुळे अत्याहार हा एक योग प्रतिबंधकर भाव आहे। दुसरा आहे प्रयासश्च। प्रयासश्च म्हणजे काय? आपल्याला एखादी गोष्ट थोडीशी जमते परंतु आपण त्या गोष्टीच्या मागे लागून जेवढी जमते त्याच्यापेक्षा सुद्धा खूपच जास्त प्रयास करणं। जेवढे जमते त्यापेक्षा जास्त पटीनं। आपल्या शरीराची कॅपॅसिटी थोडी आहे पण ती कॅपॅसिटी न ओळखता आपण त्याच्यापेक्षा जास्त योग करण्याचा प्रयत्न करणं, त्याला म्हणतात प्रयासश्च। अति प्रयासानं सुद्धा योगाचा विनाश होतो। तिसरा आहे प्रजल्पो। प्रजल्पो याचा अर्थ आहे की अति प्रमाणात विनाकारण निरर्थक बडबड जी असते त्याला म्हणायचं प्रजल्पो। हा आहे तिसरं। नंतर आहे नियमग्रह। नियमग्रह याचा अर्थ काय की एखादा आपण नियम ठरवला, जसे की टाइम टेबल बनवतात पहा, आणि तो टाइम टेबल असा एकदम टाइम टू टाइम 9 AM टू 9:20 देन 9:20 तो असं टाइम टू टाइम ठरवलं आणि ते डिसिप्लिनमध्ये असं आग्रह धरून चालायचं की हे मी फॉलो करणारच। परंतु हा जसा नियमांचा आग्रह धरणे आहे, हे स्ट्रिक्टली फॉलो करायचं, तर तसं जर ठरवलं ना ते कधीच होत नाही। तुम्ही टाइम टेबल बनवून पहा, 2 दिवससुद्धा नाही चालणार तो तसा, जर आपण स्ट्रिक्टली जर एवढं करायचं म्हटलं तर। हा नियमांचा आग्रह धरू नये, याने सुद्धा योगाचा विनाश होतो। नंतर आहे जनसंगश्च। आपल्याला एखादी गोष्ट करायची ठरवली तर आपण खूप जण घेऊन बसलो तर हे एवढे सारे जण, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम, प्रत्येकामध्ये आपण अडकून जाऊ आणि आपल्याला जे साध्य करायचे ते कधीच सफल होणार नाही। त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल किंवा अभ्यासच करायचा असेल पहा, तर आपण जेवढे कमी म्हणजे खूप जास्त जण असतील तर एकाचं मन नाही करायला की मग हे बाकीचे सुद्धा अभ्यास नाही करणार। त्यामुळे एक गोष्ट ठरवलेली असेल ती करायची असेल तेव्हा जास्त जनसंघ म्हणजे खूप सारे जण एकाच ठिकाणी नको म्हणत आहेत। हे जे योगा करायचं जेवढं छोटा सर्कल असेल तेवढं काम जे आहे ते डिटर्मिनेशननं एकदम असं व्यवस्थित तुम्ही करू शकाल, तेवढं फोकस राहील, याचा अर्थ हा होतो। नंतर आहे लौल्यश्च। लौल्यश्च म्हणजे काय? लौल्य म्हणजे लालच। म्हणजे काय? एखादी गोष्ट मी असं केलं, मी अभ्यास केला तरच त्यापासून आपल्याला पैसा येईल किंवा मग काही मार्क्स चांगले भेटतील, तर असं जे ठरवतो लालच जी असते ते त्याच्यामुळं काय होतं, दुःख निर्माण होतं। एखाद्या वेळेस आपण अभ्यास केला आहे परंतु पेपर कसा झाला, खूप अवघड आला, तर मग काय पेपरमध्ये आपण अभ्यास केलेलं काहीच आलं नाही, तर मग आपल्याला काय ते लालच केलेलं ते आपण मार्क्ससाठी अभ्यास केला होता ना, तर मग जर पेपरमध्ये मार्क्स आले नाही तर मग आपल्याला काय होतं, दुःख, आणि दुःख झालं मग ते योगामध्ये काय होतं, त्याचा अडथळा निर्माण होतो। त्यामुळे लालच, लौल्य हे सुद्धा एक योगामध्ये असणारा अडथळा आहे। मी असं केलं तर असं होणार, हा लालच आहे आणि ह्या लालचीमुळं काय दुःख येतं, दुःखापासून निवृत्ती होत नाही मग जर लालच केली तर। त्यामुळं हे जे 6 गोष्टी आहेत ह्या योगाचा विनाश करतात। षडभिर्योगो म्हणजे 6 जे गोष्टी आहेत हे योगाचा विनाश करणारे आहेत। हे झालं योग प्रतिबंधकर भावाबद्दल। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर् सिलेबसला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।